गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण जो प्रॉब्लेम निवडलेला आहे त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत. शो द स्टोर लेजर एंट्रीज ॲज दे वुड appear when using weighted average method in connection with the following transaction. त्यामध्ये डेट, ट्रान्झॅक्शन्स, युनिट्स आणि व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सुरुवातीला 1 एप्रिल बॅलन्स इन हँड ऑफ ब्रॉड फॉरवर्ड म्हणून 300 युनिट्स दिलेले आहेत. 600 रुपये त्याची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर परचेसेस इश्यूड असे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि शेवटी आपल्याला स्टॉक रजिस्टर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. हे सर्व ट्रान्झॅक्शन्स वेटेड ॲव्हरेज मेथडनं आपण रेकॉर्ड करणार आहोत. प्रथमतः आपण स्टोअर लेजरमध्ये या ठिकाणी जाऊयात. हे आहे आपलं स्टॉक रजिस्टर वेटेड ॲव्हरेज मेथडनं आणि यामध्ये ज्या काही ओपनिंग बॅलन्सेस, त्यानंतर परचेसेस आणि सेल्स यांच्या क्रमानं एंट्री करून किंवा पोस्टिंग्स करून आपल्याला शेवटी क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. तर सुरुवातीला पहिल्या तारखेला या ठिकाणी आपल्याला जो काही बॅलन्स दिलेला आहे 1 एप्रिलला त्याचं रेकॉर्डिंग आपण करणार आहोत. इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये तारीख लिहितो इथं 1/4/2000 तारीख या ठिकाणी लिहितो 1/4. पुढचं इयर या ठिकाणी आपल्याला काही दिलेलं नाही, त्यामुळं फक्त 1/4 एवढीच डेट या ठिकाणी मी रेकॉर्ड करतोय. डेट या ठिकाणी रेकॉर्ड झालेले 1/4 आणि चालू वर्षाचा जो काही वर्ष जे आहे ते या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो 1/4/2020 सध्याचा. सुरुवातीला ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं डायरेक्टली बॅलन्सेसच्या कॉलममध्ये त्या ठिकाणी आपण जाणार आहोत, जिथं क्वांटिटीज आपल्याला दिलेले आहेत 300 क्वांटिटीज आणि त्यांची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट दिलेली आहे. एका युनिटची अमाऊंट मात्र या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही. सुरुवातीला आपण काय करूयात, अमाऊंट्स कॅल्क्युलेट करूयात आणि त्यावरून रेट काढूयात. क्वांटिटीज आहेत 300 आणि अमाऊंट आहे 600 रुपये, म्हणजेच 600 भागिले 300 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एका युनिटचा रेट जो आहे तो आपल्याला ॲव्हरेजनं मिळणार आहे आणि तो येतो 2 रुपये, म्हणजेच 2.0. पहिल्या दिवसाचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपलं रेकॉर्ड झालेलं आहे. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. 2 तारखेला परचेस केलेले आहे 200 युनिट 440 रुपयांना. तारीख आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय 2/4. परचेसेस आहेत म्हणून परचेसेसच्या क्वांटिटीजमध्ये आपण ज्या काही क्वांटिटीज परचेस केल्यात त्या इथं रेकॉर्ड करतोय 200. त्याचा रेट आपल्याला दिलेला नाही, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 440 म्हणून अमाऊंट आपण रेकॉर्ड करतोय 440 आणि वेटेड ॲव्हरेज मेथडनं 440 भागिले 200 यांचं जे काही कॅल्क्युलेशन येतं आहे तो येतो ॲव्हरेज रेट आणि तो येतो 2.20 म्हणून तो आपण इथं रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर शेवटी आता आपल्याला दुसऱ्या दिवसाचा बॅलन्स काढायचा आहे. अगोदरच्या दिवशी असणारे 300 क्वांटिटीज, नंतर झालेल्या 200, 300 आणि 200 मिळून होतात 500 म्हणून बॅलन्समध्ये क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतोय 500. त्यानंतर अमाऊंट, अगोदरची अमाऊंट आहे 600 आणि नंतरची आहे 440, म्हणजेच टोटल अमाऊंट होते 1040. आपण इथं अमाऊंटमध्ये रेकॉर्ड करतोय 1040 आणि आता ॲव्हरेज रेट वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार आपण कॅल्क्युलेट करतोय 1040 भागिले 500 आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते येतं आहे 2.08 रुपये. ते आपण इथं रेकॉर्ड केलेलं आहे. 2 तारखेच्या नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे 4 तारखेला, म्हणून इथं आपण म्हणतोय 4/4/2020. 4 तारखेला इश्यूजचं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं परचेसेसमध्ये आपण काही रेकॉर्ड करणार नाहीत. इश्यूजमध्ये आपल्याला 150 क्वांटिटीज रेकॉर्ड करायला सांगितलेले आहेत. आपल्याकडे 500 क्वांटिटीज आहेत, त्यातल्या 150 आपण इश्यू करणार आहोत म्हणून
सेल्सच्या क्वांटिटीजमध्ये इथं रेकॉर्ड केलं आहे 150. त्याचा रेट आता आपल्याला इथं माहिती आहे म्हणून तो आपण रेकॉर्ड करतो आहे 2.08 आणि 2.08नं 150 क्वांटिटीची अमाऊंट होते 312 रुपये म्हणून आपण ते अमाऊंटमध्ये रेकॉर्ड करतो आहे. यानंतर आता आपल्याला बॅलन्स काढायचं आहे. 500 क्वांटिटीजमधून 150 क्वांटिटीज आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. उरलेल्या 350 क्वांटिटीज या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार आहोत, ज्याचा रेट आपल्याकडं आहे 2.08 आणि अमाऊंट जी आहे ती त्याची कॅल्क्युलेट होते 728 रुपये म्हणून आपण ती या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे 728. 4 तारखेच्या नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 6 तारखेला म्हणून प्रथमतः आपण डेट इथं रेकॉर्ड करून घेऊयात 6/4/2020. परचेसेसमध्ये या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन 6 तारखेचं मांडणार आहोत. 6 तारखेला 200 क्वांटिटीज परचेस केलेल्या आहेत 460 रुपयांना म्हणून क्वांटिटीजमध्ये आपण अमाऊंट लिहितो आहे 200. रेट त्याचा आपल्याला दिलेला नाही, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 460 रुपये म्हणून आपण ती इथं रेकॉर्ड करतो आहे. आणि त्याचा आता ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करतो आहे 460 भागिले 200, तो येतो आहे 2.30 रुपये म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 2.30. त्यानंतर सेल्स आहेत त्या सेल्सच्या कॉलममध्ये इथं काही येणार नाही आणि त्यानंतर आता डायरेक्टली आपण जाणार आहोत ते बॅलन्स कॉलममध्ये. बॅलन्स कॉलममध्ये अगोदरच्या 350 क्वांटिटीज आहेत, आत्ताच्या परचेस केलेल्या 200, अशा मिळून या ठिकाणी क्वांटिटीज झालेल्या आहेत 550 म्हणून क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 550. त्यानंतर अमाऊंटचा जर आपण विचार केला, अगोदरची 728 आणि नंतरची 460 यांची जर बेरीज केली तर ती येते 1188 रुपये म्हणून आपण ती इथे लिहितो आहे 1188. आणि त्यानंतर आता इथं ॲव्हरेज रेट अगोदरचा वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे म्हणून इथं ॲव्हरेज आपण काढून घेऊयात. 1188 भागिले 550 तर होतं आहे 2.16 म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 2.16. 6/4च्या नंतर पुढचा ट्रान्झॅक्शन्स आहे तो आपल्याला दिलेला आहे 11 तारखेचा म्हणून आपण प्रथमतः डेट रेकॉर्ड करून घेऊयात 11/4. त्यानंतर 11/4ला जो काही ट्रान्झॅक्शन दिलेला आहे तो इश्यूज म्हणजे परचेसेसमध्ये काही रेकॉर्ड होणार नाही. इश्यू केलेले आहेत 150 क्वांटिटीज 11 तारखेला म्हणून आपण काय करणार आहोत 11 तारखेला ज्या 150 क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला इश्यू करायच्या आहेत. आपल्याकडं अगोदरच्या 550 क्वांटिटीज आहेत त्यातल्या आपण 150 क्वांटिटीज इश्यू करतो आहे. त्याचा रेट आपल्याकडं आहे 2.16 म्हणून रेटमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 2.16. 150 क्वांटिटीची 2.16 रुपयानं अमाऊंट होते 324 रुपये म्हणून ते आपण इथं रेकॉर्ड केलेले आहे. आता बॅलन्स आपल्याला काढायचं आहे 550मधून 150 क्वांटिटीज गेल्यात म्हणजेच 400 क्वांटिटीज आपल्याकडं काय आहेत शिल्लक आहेत, ज्याचा रेट आहे 2.16 रुपये आणि अमाऊंट जी आहे ती अमाऊंट होते त्याची 864 रुपये. अशा पद्धतीनं 11/4चा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड झालेला आहे. 11 नंतर 19 तारखेला ट्रान्झॅक्शन आहे म्हणून आपण प्रथमतः डेट इथं रेकॉर्ड करतो आहे 19च्या. 19 तारखेला सुद्धा इश्यूचा ट्रान्झॅक्शन आहे म्हणजेच परचेसेसच्या 3ही कॉलममध्ये काहीही येणार नाही. 19 तारखेला 200 क्वांटिटीज आपल्याला इश्यू करायच्या आहेत. अगोदर आपल्याकडे 400 क्वांटिटीज आहेत त्यातल्या आपण 200 इश्यू करणार आहोत म्हणून इश्यूच्या क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 200. रेट आपल्या क्वांटिटीजचा सध्या आहे 2.16 आणि 200 क्वांटिटीजची 2.16 रुपयानं अमाऊंट जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, ती येते 432 रुपये. शेवटी आता बॅलन्स आपल्याला काढायचं आहे 432 या ठिकाणी अमाऊंटमध्ये आपण रेकॉर्ड केलेले आहेत. आणि त्यानंतर बॅलन्स काढतो आहे 400 क्वांटिटीजमधून 200 क्वांटिटीज गेल्यात म्हणजेच 200 क्वांटिटीज शिल्लक आहेत. रेट आहे आपल्याकडं 2.16 आणि अमाऊंट होते 432. 19 तारखेचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपला रेकॉर्ड झालेला आहे.
19 तारखेनंतर ट्रान्झॅक्शन आहे 22 तारखेचा, म्हणून आपण प्रथमतः डेट रेकॉर्ड करतो आहे 22/4. त्यानंतर 22/4ला जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे परचेसेसचा. 200 क्वांटिटीज परचेस केलेल्या आहेत आणि अमाऊंट त्यांची दिलेली आहे 480 रुपये, म्हणून इथं क्वांटिटीजमध्ये आपण लिहितो आहे 200. त्यानंतर त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 480, ती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे 480. आणि त्याचा रेट जो आहे तो आता आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 480 भागिले 200 यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 2.40, म्हणून ॲव्हरेज रेटमध्ये आपण ते लिहितो आहे 2.40. त्यानंतर सेल्समध्ये काही रेकॉर्डिंग होणार नाही. आता शेवटी बॅलन्स आपल्याला त्याचं काढायचं आहे. अगोदरच्या 200 क्वांटिटीज होत्या, आत्ताच्या 200 क्वांटिटीज आहेत, परंतु रेट मात्र दोन्हींचेही वेगवेगळे आहेत. एकच आहे 2.16, एकच आहे 2.40. वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार आपण या दोन्हींचंही एकत्रीकरण करतो, म्हणजे 200 अधिक 200 बरोबर झाले 400 क्वांटिटीज. त्यानंतर अमाऊंट जे आहे त्यांची आपण टोटल करतो 432 आणि 480. या दोन्हींचंही कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर ते येतं 912 रुपये, म्हणून आपण त्या अमाऊंटमध्ये रेकॉर्ड केले 912. आता ॲव्हरेज रेट या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. 400 क्वांटिटीज आहेत आणि 912 रुपये त्यांची अमाऊंट आहे. 912 भागिले 400 कॅल्क्युलेशन येतं आहे 2.28 रुपये, ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे. 22 तारखेनंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे, तो म्हणजे 27 तारखेला, म्हणून प्रथमतः डेट आपण रेकॉर्ड करतो आहे 27/4. त्यानंतर 27 तारखेला जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे इश्यू. 250 क्वांटिटीज इश्यू केलेले आहेत. परचेसेसच्या कॉलममध्ये काही रेकॉर्ड होणार नाही. आणि सेल्स किंवा इश्यूच्या क्वांटिटीज कॉलममध्ये आपल्याला काय करायचं, हे रेकॉर्डिंग करायचं. अगोदर 400 क्वांटिटीज बॅलन्सला आहेत, त्यातल्या आपण 250 क्वांटिटीज ज्या आहेत त्या काय करतो इथं देतो आहे. 250 क्वांटिटीजचा रेट आपल्याकडे आहे 2.28. 250 क्वांटिटीजचा 2.28 रुपयानं अमाऊंट जी कॅल्क्युलेट होणार आहे ती होते 570 रुपये, म्हणून इथं आपण 570 रेकॉर्ड केलेत. आता शेवटी आपल्याला बॅलन्स काढायचं आहे. अगोदरच्या 400 क्वांटिटीज होत्या, त्यातल्या 250 क्वांटिटीज गेलेले आहेत. 400मधून 250 गेल्यानंतर 150 क्वांटिटीज उरतात, म्हणून इथं 150 रुपये आपण बॅलन्सच्या क्वांटिटी कॉलममध्ये रेकॉर्ड करतो आहे. रेट त्याचा आपल्याकडं आहे 2.28, तो जसाच्या तसा आपण रेकॉर्ड करणार आहोत. आणि अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहोत 2.28 रुपयानं 150 क्वांटिटीची, ती येते 342 रुपये. ते इथं आपण रेकॉर्ड केलेले आहे 27 तारखेला. आणि या महिन्याच्या शेवटी आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे, तो म्हणजे 30 तारखेला किंवा शेवटच्या या 27 तारखेला आलेलाच हा क्लोजिंग स्टॉक आहे, परंतु त्याची पुढची जी काही डेट आहे ती दिलेली नाही, म्हणून या महिन्याच्या शेवटचा क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आपला या ठिकाणीच आपल्याला मिळालेला आहे. 150 क्वांटिटीज 2.28 रुपये त्याचा रेट आलेला आहे आणि 342 रुपये ही त्या क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीनं या ठिकाणी आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन केलेलं आहे. सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स दिला होता, यामध्ये 300 क्वांटिटीज दिल्या होत्या आणि 600 रुपये त्याची व्हॅल्यू दिली होती. रेट दिलेला नव्हता, तो आपण कॅल्क्युलेट केला ॲव्हरेज मेथड पद्धतीनं. त्यानंतर परचेसेसच्या ज्या काही अमाऊंट्स आहेत 200 क्वांटिटीजच्या होत्या, त्या 440 रुपयांना परचेस केल्या होत्या, त्याचाही ॲव्हरेज रेट आपण काढून घेतला आणि शेवटी बॅलन्स काढला, तो झाला 500 क्वांटिटीज आणि 1040 रुपये. रेट त्याचा जो ॲव्हरेज रेट आहे तो आपण कॅल्क्युलेट केला 2.08 असा ॲव्हरेज रेट आपल्याला मिळाला होता. त्यानंतर 4 तारखेला आपण 150 क्वांटिटीज इश्यू केल्या 2.08नं 312 रुपयांच्या. 350 रुपयांचा या ठिकाणी आपल्याला बॅलन्स मिळाला होता आणि अमाऊंट त्याची आली होती 728 रुपये. 6 तारखेला आपण पुन्हा नवीन ट्रान्झॅक्शन घेतला, तो परचेसेसचा 200 क्वांटिटीज होत्या, 460 रुपये अमाऊंट होती. आपण वेटेड ॲव्हरेज मेथडनं त्याचा जो काही रेट आहे तो कॅल्क्युलेट करून घेतला 2.3 रुपये 2.30 रुपये आणि त्यानंतर बॅलन्स काढला 550 क्वांटिटीज
1188 रुपये त्याची अमाऊंट झाली होती. या दोन्हींचं कॅल्क्युलेशन आपण केलं आणि वेटेड ॲव्हरेज मेथडनं ॲव्हरेज रेट काढला 2.16 रुपये. त्यानंतर 11 तारखेला 150 क्वांटिटीज इश्यू केल्या, ज्याची किंमत 2.16 रुपयानं झाली 324 रुपये. 400 क्वांटिटीज बॅलन्सला राहिल्यात. त्यानंतर पुन्हा 200 क्वांटिटीज आहेत त्या इश्यू केलेल्या आहेत 2.16 रुपयानं, ज्याची अमाऊंट आली 432 रुपये. आणि बॅलन्सला राहिलेले आहे 200 क्वांटिटीज 2.16 रुपयानं 432 रुपये त्याची अमाऊंट झालेली आहे. त्यानंतर 22 तारखेला 200 क्वांटिटीज पुन्हा परचेस केलेले आहेत 480 रुपयांना. त्याचा ॲव्हरेज रेट आपण काढून घेतला, तो आला 2.40. त्यानंतर शेवटी बॅलन्समध्ये क्वांटिटीज आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत 400 क्वांटिटीज. त्याचा ॲव्हरेज रेट मिळालेला आहे आपल्याला 2.28 आणि अमाऊंट आलेली आहे 912. शेवटच्या तारखेला 27/4/2020ला 250 क्वांटिटीज त्यातल्या इश्यू केल्या 2.28 रुपयानं. अमाऊंट त्याची झाली 570. आणि शेवटी 27 तारखेला बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे 150 क्वांटिटीज 2.28 रुपये त्याचा रेट आहे आणि 342 रुपये ही क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम संपलेला आहे, टॅली झालेला आहे. थँक्यू.